लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। निधी लाडकी बहिणी योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला आणि लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार। राज ठाकरेंनी युतीबाबत नेमका प्रस्ताव मांडावा। ठाकरे बंधूंमधील मतभेद दोघांनी बसून मिटवले पाहिजे, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी। देशभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल। किल्ले रायगडावर 352 वार शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार। पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगात सर्वात उंचावर असलेल्या जिना पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पितापुत्रांवर 4 वर्षापूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे। पोलिसांकडून गायकवाडांच्या आलिशान गाड्या जप्त। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर। गडचिरोलीच्या दुर्गम भागातील पोलीस ठाण्याला भेट देणार। काही नक्षलवादी फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणार। देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नितेश राणेंची तक्रार करणार। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य। बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी मार्केटिंग हेडला अटक, तर 3 जण ताब्यात। दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचंही निलंबन। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडसह लातूर, धाराशिव, चंद्रपूरला सतर्कतेचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध। मस्क यांचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील। ट्रम्प यांची धमकी, तर माझ्याशिवाय जिंकला नसता एलन मस्क यांचं ट्विट।